अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पंढरपूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः घटनास्थळी पोहोचले। त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली। अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत आश्वासन दिले की सरकार प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे। नुकसानग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत। तुमचं ह्याच्या पण ते सगळंच गेलंय। तुमची किती एकर जमीन? अरे बापरे, काय पुढे पुढे करतोस मुलं बाळा दादा थोडंसं ना, मग थोडंसं मॅडम नाही कापणी करूया। आता ऊस बीस म्हणजे बरा आहे का? पाणी कमी झालंय? पूर्ण पाण्यात अजून पाण्यात बरं। तुमचं अडसाली ऊस होता का? सुरू होता पाणी लागलं होतं? कुठलं होतं? 65 265 बा 265 मी सांगितलं पाण्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामे होतील। पाण्यात ज्याच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं पिवळं पडलेलं रान। अरे इकडेच अधिकारी तिथं थांब ना, पंचनामे करणार ना। थोडं पहिल्यांदा जी माणसं पाण्यात अडकलेली आहे त्यांना बाजूला काढणं, पाण्याने वेळ घातलाय गावाला, त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने जोडायचं ते आपण पहिलं करतोय। आणि ते झालं अडकलेली सांगितलं शेतामध्ये सोयीचं झालं की लगेच पंचनामे आता जिथं जाता येईल तिथले पंचनामे आपण सुरू केले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।